इथे मी संक्रांत स्पेशल भोगीची भाजी बनवण्यासाठी मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत, जसे की घेवडा, वाटाणा, फ्लॉवर, वांगी, गाजर अशा प्रकारे मी माझ्या आवडीनुसार भाज्या घेतलेल्या आहेत। इथे मी मसाले पण घेतलेले आहेत, जसे की लसूण, टोमॅटो भाजलेला आहे, इथे कांदा पण भाजून घेतलेला आहे आणि खोबरे भाजून घेतलेले आहे, मी धने भाजून घेतलेले आणि जिरे भाजून घेतलेले, फ्रेश अशी ही कोथिंबीर आहे। हे सर्व आपण मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं। हे सर्व आपण मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घेऊया। एकदम पाहू शकता अशी बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे मी। इथे मी मिक्स सर्व भाज्या फ्रेश पाण्याने धुवून घ्यायच्या। इथे मी धुवून घेते, स्वच्छ मी अशा धुवून घेतलेल्या आहेत। आता मी एका कढईमध्ये 4 चमचे तेल टाकले आणि त्यामध्ये हा मसाला सर्व आपण बारीक केलेला मिक्सरमधून तो भाजून घेऊया। छान असा भाजून घ्यायचा, तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया आपण। ते मिश्रण भाजून घेतल्यानंतर यामध्ये लाल तिखट, तुमच्या चवीनुसार, हळद, गरम मसाला मी ॲड केलेला आहे। यामध्ये थोडंसं पाणी घालून ते मिक्स करायचं। आता हा आपण मसाला एक ते 2 मिनिट शिजवून घेऊ। छान असं तेल सुटल्याशिवाय शिजलं असं समजत नाही। आता पाहूया आपण तेल सुटले का। तुम्ही बघू शकता किती मस्त असे तरी आलेले आहे। हा मसाला शिजलेला आहे, पहा कसे तेल सुटलेलं आहे। मसाला छानपैकी शिजलेला आहे। आता आपण यामध्ये धुवून घेतलेल्या पेशाच्या मिक्स भाज्या ॲड करू। हे सर्व मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकू। मी थंड पाणी टाकत नाही, गरम पाणी टाकले की भाजीला वेगळी चव येते आणि छान अशी भाजीला तरी येते। थंड पाणी कधी टाकायचं नाही भाजीमध्ये, गरमच टाकायचं शक्यतो। आणि चवीनुसार मीठ टाकतो। हे सर्व मिक्स भाज्या आपण हे 10 ते 15 मिनिट शिजू घेऊया। तुम्ही पाहू शकता आता भाजी शिजलेली आहे। छान असं टेक्स्चर आलेलं आहे भाजीला। ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खूप सुंदर